नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 ते 18 मे या 2 दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच जगातील पहिले 6G उपकरण कोणत्या देशाने सादर केले आहे? तर याचे उत्तर आहे जपान। मे 2024 मध्ये जपानने जगातील पहिले 6G उपकरण सादर केले आहे। हे 6G प्रोटोटाइप उपकरण डोकोमो, NTT कॉर्पोरेशन, NEC कॉर्पोरेशन आणि फुजित्सू या प्रमुख कंपन्यांच्या सहकार्याचा परिणाम आहे। या चाचण्या 328 फूट म्हणजे 100 मीटर अंतरावर घेण्यात आल्या। हे 5G पेक्षा 20 पट वेगवान असेल आणि 100 गिगाबिट्स प्रति सेकंद वेगाने डेटा प्रसारित करेल। सध्या 5Gचा सैद्धांतिक कमाल वेग 10 GB पर सेकंद एवढा आहे। US मधील T-Mobile वापरकर्त्यांसाठी त्याची सरासरी गती सुमारे 200 मेगाबिट प्रति सेकंद एवढी आहे। तर बघा, जगातील पहिले 6G उपकरण जपान या देशाने सादर केले आहे। नुकतेच माजी भारतीय लष्कर अधिकारी वैभव अनिल काळे यांच्या राफा शहरात निधन झाले। तर राफा हे शहर कोठे आहे? तर याचे उत्तर आहे गाझा। माजी भारतीय लष्करी अधिकारी कर्नल वैभव अनिल काळे, निवृत्त कर्नल वैभव अनिल काळे यांचा 13 मे 2024 रोजी गाझा येथील रफा शहरात त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला। सध्या युनायटेड नेशन्समध्ये गाझामधील युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीचे कर्मचारी सदस्य म्हणून काम करत आहेत। हल्ल्यात जखमी झालेले वैभव अनिल काळे आणि त्यांचे सहकारी गाझा येथील रफा येथील युरोपियन रुग्णालयात जात होते। गाझामधील हा पहिला आंतरराष्ट्रीय मृत्यू आहे। वैभव काळे यांचा जन्म महाराष्ट्रात झाला। ते आर्मी इन्फंट्री स्कूल मऊ येथे प्रशिक्षक होते। 2009-10 मध्ये त्यांनी कांगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भाग घेतला होता। नेक्स्ट आहे, टेबल टेनिसमधील टॉप 25 रँकिंगमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे? त्याचे उत्तर आहे मनिका बत्रा। भारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा जागतिक महिला एकेरी क्रमवारीत टॉप 25 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे। मनिका बत्राच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम क्रमवारी आहे। 34 मॅचच्या यशानंतर मनिका बत्रा तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 24व्या क्रमांकावर पोहोचली आहे। तिने एकेरी टेबल टेनिसमध्ये भारतीयाने मिळवलेल्या सर्वोच्च रँकच्या जी सतियांच्या 5 वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली। तिने 2015 कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये 3 पदके जिंकली होती। मनिका बत्राने 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते। तर तिला 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे शबाना आझमी। प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री शबाना आझमी यांना चित्रपट आणि वकिली क्षेत्रातील योगदानासाठी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। युनायटेड किंगडम आशियाई चित्रपट महोत्सवा दरम्यान यांचा गौरव करण्यात आला। शबाना आझमी यांना 5 राष्ट्रीय पुरस्कार आणि 6 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत। नेक्स्ट आहे, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत प्रथमच किती लोकांना नागरिकत्व देण्यात आले आहे? तर एकूण 14 लोकांना नागरिकत्व देण्यात आलेले आहे। मे 2024 मध्ये गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नागरिकत्व दुरुस्ती कायदा अंतर्गत प्रथमच 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे। केंद्र सरकारने 11 मार्च 2024 रोजी देशभरात CAA लागू केला। CAA अंतर्गत 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील सदस्यांना बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही, परंतु त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल। नागरिकत्व सुधारणा विधेयक 10 डिसेंबर 2019 रोजी लोकसभेने आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेने मंजूर केले। 12 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर CAA कायदा बनला होता। नेक्स्ट आहे, फेडरेशन कप 2024 मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर याचे उत्तर आहे नीरज चोप्रा। 15 मे 2024 रोजी ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने भुवनेश्वर येथे 27व्या राष्ट्रीय फेडरेशन वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले। त्याने अंतिम स्पर्धेत 82.27 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आहे। DP मनूने रौप्य तर उत्तम पाटीलने कांस्य पदक पटकावले आहे। नीरज चोप्रा यांनी 2021 मध्ये या कार्यक्रमात शेवटचा भाग घेतला होता।
नीरजला स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात संघर्ष करावा लागला, कारण तो 3 फेऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने चौथ्या फेरीत 82.27 मीटरच्या प्रयत्नाने आघाडी घेतली. 2022 मध्ये डायमंड लीग चॅम्पियन बनले, 2023 मध्ये विश्वविजेते बनले आणि चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथे 12 ते 15 मे दरम्यान 27वी राष्ट्रीय फेडरेशन सिनियर ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच फोनपेने UPI सेवा कोणत्या देशात सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे श्रीलंका. 15 मे 2024 रोजी फोनपेने भारतीय डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा पोर्टल श्रीलंकेत सुरू केले आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा म्हणाले की UPI लॉन्च करणे आणि त्यानंतर आज फोनपे लॉन्च करणे हा कनेक्टिव्हिटीच्या व्यापक अजेंड्याचा भाग आहे. डिजिटल पेमेंट सेवा फोनपेने श्रीलंकेत UPI पेमेंट सुरू करण्यासाठी लंका पे सोबत हातमिळवणी केली आहे. UPI आणि लंका पे नॅशनल पेमेंट नेटवर्कद्वारे व्यवहार सुलभ केले जातील. श्रीलंकेला जाणारे भारतीय या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. नेक्स्ट आहे, भारतीय वायुसेनेने स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल भीष्म क्यूबची एअरड्रॉप चाचणी कोठे केली? तर आग्रा या ठिकाणी. 14 मे 2024 रोजी भारतीय हवाई दलाने मालपुरा ड्रॉपिंग झोन आग्रा येथे बॅटलफील्ड हेल्थ इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच भीष्मा पोर्टेबल हॉस्पिटलची यशस्वी चाचणी केली आहे. हे जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मते भीष्मा पोर्टेबल क्यूब्स हे प्रोजेक्ट भीष्मा सहयोग, हित आणि मैत्रीसाठी भारत हेल्थ इनिशिएटिव्ह नावाच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहेत. जलद प्रतिसाद आणि सर्वसमावेशक काळजी यावर भर देऊन 200 पर्यंत मृतांवर उपचार करण्यासाठी हे डिझाईन केले आहे. वायुसेनेच्या AN-32 विमानातून पॅराशूटच्या मदतीने 720 किलो वजनाचे पोर्टेबल हॉस्पिटल भीष्मा जमिनीवर उतरवण्यात आले आहे. आपत्कालीन किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भीष्मा हॉस्पिटलमध्ये किमान विमान किंवा हेलिकॉप्टरने 8 मिनिटात उपचार दिले जातील. लडाख आणि कारगिल सारख्या डोंगराळ भागात भीष्माचा वापर केला जाईल. हे जलरोधक भीष्मा रुग्णालय सौर ऊर्जा आणि बॅटरीवर चालते. यात एक्स-रे मशीन, रक्त तपासणी, ऑपरेशन थिएटर आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या लेखकाला साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे रस्किन बॉन्ड. 11 मे 2024 रोजी प्रख्यात इंग्रजी लेखक रस्किन बॉन्ड यांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आली. रस्किन बॉन्ड यांनी 300हून अधिक लघुकथा, निबंध आणि कादंबऱ्या आणि मुलांसाठी 30हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत: साहित्य अकादमी पुरस्कार 1992, साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2012, पद्मश्री पुरस्कार 1999 आणि पद्मभूषण 2019. रस्किन बॉन्ड हे भारतीय लेखक असून त्यांचा जन्म 19 मे 1934 रोजी कसौली, पंजाब स्टेट एजन्सी, ब्रिटिश भारत येथे झाला. द रूम ऑफ द रूप ही त्यांची पहिली कादंबरी आहे. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना अकादमीचा सर्वोच्च सन्मान प्राप्तकर्ता म्हणून घोषित करण्यात आले. वायग्रंट्स इन द व्हॅली, वन्स अपॉन अ मान्सून टाइम, अँग्री रिव्हर, स्ट्रेंजर्स इन द नाईट, ऑल रोड्स लीड टू गंगा, टेल्स ऑफ हॉस्टरगंज आणि लेपर्ड ऑन द व्हॅली या त्यांच्या उल्लेखनीय कामांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताचा स्वदेशी हनुमान AI चॅटबॉट किती भाषांमध्ये सुरू झाला आहे? तर 98 भाषांमध्ये. मे 2024 मध्ये हनुमान AI चॅटबॉट 98 भाषांमध्ये सुरू झाला आहे. हनुमान AI चॅटबॉट भारताच्या SML इंडिया आणि अबुधाबीच्या 3AI होल्डिंग कंपनीने विकसित केले आहे. हा एक AI चॅटबॉट आहे. या चॅटबॉटमध्ये वापरकर्त्यांना 98 भाषांचा सपोर्ट मिळतो. हा एक स्वदेशी AI चॅटबॉट आहे जो 12 भारतीय भाषांमध्ये वापरला जाऊ शकतो. हा AI चॅटबॉट ॲप आणि वेब व्हर्जनसह वापरला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताचा प्रसिद्ध खेळाडू सुनील छेत्री यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचे उत्तर आहे फुटबॉल. मे 2024 मध्ये भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कोलकाता येथे 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक पात्रता फेरी हा त्याचा राष्ट्रीय संघासाठी शेवटचा सामना असेल. छेत्रीने 2002 मध्ये मोहन बागानसोबत खेळण्याची कारकीर्द सुरू केली. छेत्रीने 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि पाक विरुद्ध पहिला गोल केला. इतिहासात भारतीय राष्ट्रीय संघात सर्वाधिक कॅप्स आणि सर्वाधिक एकूण गोलांसह सक्रिय खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यानंतर तिसरा सर्वोत्तम गोल करणारा खेळाडू आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गोळीबारात जखमी झाले? तर याचे उत्तर आहे स्लोवाकिया.
15 मे 2024 रोजी स्लोवाकियाचे 4 वेळा पंतप्रधान राहिलेले रॉबर्ट फिको हँडलोवा येथे झालेल्या गोळीबारात जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। हँडलोवा येथील सरकारी बैठकीनंतर ही घटना घडली। हँडलोवा हे विशेषतः स्लोवाकियाच्या ट्रेनिन्स प्रदेशातील एक खान शहर आहे, जिथे हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर सरकारी बैठक आयोजित केली गेली होती। ऑक्टोबर 2023 मध्ये डावे नेते रॉबर्ट फिको यांची चौथ्यांदा स्लोवाकियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली। याआधी ते 2006 ते 2010 आणि 2012 ते 2018 पर्यंत पंतप्रधान होते। नेक्स्ट आहे कमला बेनिवाल या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री होत्या ज्यांचे नुकतेच निधन झाले? तर राजस्थान या राज्याच्या त्या पहिल्या मंत्री होत्या। मे 2024 मध्ये राजस्थानच्या माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर कमला बेनिवाल यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले। कमला बेनिवाल या राजस्थानच्या पहिल्या महिला मंत्री होत्या। वयाच्या 27व्या वर्षी त्या राजस्थानच्या पहिल्या महिला मंत्री बनल्या आणि राजस्थानमधील विधानसभेच्या कार्यकाळात त्यांनी विविध पोर्टफोलिओ सांभाळले। 2003 मध्ये पहिल्या अशोक गेहलोत सरकारमध्ये त्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले। डॉक्टर कमला बेनिवाल यांनी गुजरात, त्रिपुरा आणि मिझोरमच्या राज्यपालपदी भूषवले आहे। वयाच्या 11व्या वर्षी कमला यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ताम्रपत्र पुरस्काराने सन्मानित। नेक्स्ट आहे पुरामुळे झालेल्या विनाशाचा सामना करण्यासाठी भारताने कोणत्या देशाला 1 दशलक्ष डॉलर्सची मानवतावादी मदत दिली आहे? तर याचे उत्तर आहे केनिया। मे 2024 मध्ये भारत सरकारने केनिया सरकारला देशातील पुरामुळे झालेल्या विनाशाचा सामना करण्यासाठी 1 दशलक्ष डॉलर मानवतावादी मदत जाहीर केली आहे। केनियामध्ये भीषण पुरामुळे आतापर्यंत 267हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे। केनियामध्ये 3,80,000हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत। नेक्स्ट आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 14 मे 2024 रोजी कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर 250वा। माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 14 मे 2024 रोजी 250वा स्थापना दिवस साजरा केला। माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या 250व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमात मुंबई बंदर प्राधिकरणाकडून अधिग्रहित केलेल्या लगतच्या जमिनीचे उद्घाटन आणि स्वदेशी पाणबुडीच्या प्रोटोटाईपचे लॉन्चिंग यांचा समावेश होता। 250व्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ MDLचे स्मारक नाणे देखील जारी करण्यात आले। हे नाणे RBIने जारी केले आहे। सोलर इलेक्ट्रिक हायब्रिड बोट आणि फ्युएल सेल इलेक्ट्रिक फेरी देखील कार्यान्वित करण्यात आली। माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची सुरुवात एका लहान ड्राय डॉकने 1774 साली झाली आणि 1934 मध्ये ते स्थापन करण्यात आली। तर 1960 पासून भारत सरकारच्या अंतर्गत आहे। नेक्स्ट आहे चंद्रावर पहिली रेल्वे प्रणाली विकसित करण्याची योजना कोण तयार करत आहे? तर याचे उत्तर आहे नासा। नासाने चंद्रावरील पेलोड वाहतुकीत क्रांती घडवून आणण्यासाठी डिझाईन केलेली फ्लोट म्हणजे ट्रॅकवर लवचिक लेव्हिटेशन म्हणून ओळखली जाणारी पहिली चंद्र रेल्वे प्रणाली तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे अनावरण केले आहे। या प्रकल्पाला फ्लेक्झिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक म्हणजे फ्लोएट असे नाव देण्यात आले आहे। दीर्घकाळ चालणारी रोबोटिक वाहतूक प्रणाली जी 2030च्या दशकासाठी कल्पना केलेल्या शाश्वत चंद्रबेसच्या दैनंदिन कामकाजात प्रमुख भूमिका बजावेल। ही चंद्र रेल्वे प्रणाली नासाच्या चंद्र ते मंगळ या उपक्रमाचा आणि रोबोटिक लुनर सरफेस ऑपरेशन 2 सारख्या मिशन संकल्पनांचा भाग आहे। या नाविन्यपूर्ण प्रणालीचे उद्दिष्ट नासाच्या चंद्र ते मंगळ उपक्रम आणि रोबोटिक लुनर सरफेस ऑपरेशन्स 2 सारख्या मिशन संकल्पनांशी संरेखित करून टिकाऊ चंद्रतळाच्या दैनंदिन ऑपरेशनसाठी आवश्यक विश्वसनीय स्वायत्त आणि कार्यक्षम वाहतूक प्रदान करणे हे आहे। चंद्रावर पोहोचणाऱ्या अंतराळवीरांना रोबोटिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे। नेक्स्ट आहे 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची निर्यात विक्रमी किती अब्ज इतकी झाली आहे? तर 278 अब्ज USD म्हणजे अमेरिकन डॉलर। 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची निर्यात विक्रमी USD 778 अब्ज इतकी झाली आहे। तर 2022-23 या आर्थिक वर्षात निर्यात केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य USD 776.3 अब्ज होते। सेवा निर्यात 2023-24 मध्ये USD 325.3 बिलियन वरून USD 341.1 बिलियन झाली। तर 2023-24 मध्ये व्यापारी मालाची निर्यात USD 451.1 अब्ज वरून USD 437.1 अब्ज इतकी कमी झाली। 2023-24 या आर्थिक वर्षात चीन, रशिया, इराक, संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूरसह अनेक राष्ट्रांना भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे।
ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका हे शीर्ष 10 यादीत समाविष्ट असलेले इतर देश आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच वैद्यकीय संशोधन, नवोन्मेषण आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी एम्स नवी दिल्लीने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर युनिव्हर्सिटी ऑफ बोल्टन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन यांच्याशी सामंजस्य करार केलेला आहे. मे 2024 मध्ये एम्स नवी दिल्लीने वैद्यकीय संशोधन, नवोन्मेषण आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी बोल्टन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी आभासी कार्यक्रमाद्वारे स्वाक्षरी केली. या भागीदारीमध्ये कर्मचारी आणि विद्यार्थी देवाणघेवाण, शैक्षणिक परिषदा आणि सहयोगी पदवी कार्यक्रम यासारख्या विविध उपक्रमांचा समावेश असेल. नेक्स्ट आहे अलीकडे सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील सर्वोत्तम संस्था कोणती बनली आहे? तर IIM अहमदाबाद. मे 2024 मध्ये सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगने 2024साठी जगातील 2000 सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये हार्वर्ड विद्यापीठ हे जगातील सर्वोत्तम संस्था मानली गेली आहे. IIM अहमदाबादने भारतातील सर्वोत्तम संस्थेचा दर्जा प्राप्त केला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 7 स्थानांनी घसरून 501व्या स्थानावर आहे. IIT बॉम्बे 568, IIT मद्रास 582, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च 606व्या क्रमांकावर आहेत. नेक्स्ट आहे डुकराचे पहिले मूत्रपिंड किंवा किडनी प्रत्यारोपण घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कोणत्या देशातील आहे? तर अमेरिका या देशातील आहे. मे 2024 मध्ये अमेरिकन स्लेमन हा जनुकीय सुधारित डुक्कर किडनी प्रत्यारोपण प्राप्त करणारा पहिला व्यक्ती ऑपरेशननंतर 2 महिन्यांनी मरण पावला आहे. किडनीच्या आजाराव्यतिरिक्त स्लेमनला टाईप 2 मधुमेह आणि उच्च रक्तदाब देखील होता. स्लेमनवरील ऑपरेशन हा एक ऐतिहासिक टप्पा मानला गेला. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या ऑपरेशनअंतर्गत भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीमच्या समुदायांना लष्कराचा पाठिंबा दिला? तर याचे उत्तर आहे ऑपरेशन सद्भावना. मे 2024 मध्ये ऑपरेशन सद्भावना अंतर्गत भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने गोल्फनंतर उत्तर सिक्कीमच्या नागा आणि रंगरंग गावांना आवश्यक मदत आणि आरोग्य सेवा पुरवली. 150हून अधिक गावकऱ्यांना वैद्यकीय मदत मिळाली आणि तरुणांनी सशक्तीकरणासाठी अग्निवीर योजनेशी संबंधित शैक्षणिक सत्रांमध्ये भाग घेतला. यामुळे सामुदायिक विकासाला चालना देण्यासाठी आणि सीमावर्ती लोकसंख्येशी संबंध मजबूत करण्यासाठी प्रदेशात शाश्वत सुसंवाद आणि एकता सुनिश्चित करण्यासाठी लष्कराच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच सिंगापूरचे 4थे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर लॉरेन्स वोंग यांनी. 15 मे 2024 रोजी सिंगापूरचे 4थे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांनी शपथ घेतली आहे. ते 51 वर्षीय US प्रशिक्षित अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी 72 वर्षीय ली सिएन लुंग यांचे स्थान घेतले, ज्यांनी 2 दशकांच्या नेतृत्वाखाली पद सोडले आहे. लीच्या राजीनाम्यामुळे त्यांचे वडील ली क्वान यू यांच्या नेतृत्वाखालील कौटुंबिक राजवंशाचा अंत झाला आहे. 1965 मध्ये स्वतंत्र राष्ट्र झाल्यापासून सिंगापूरमध्ये फक्त 3 पंतप्रधान आहेत. ते सर्व सत्ताधारी पीपल्स ॲक्शन पार्टीचे आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज म्हणजेच IIBXचे पहिले ट्रेडिंग कम क्लिअरिंग सदस्य कोण बनले आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँक. स्टेट बँक ऑफ इंडियाने गुजरातमधील गिफ्ट सिटी येथे इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजची ट्रेडिंग कम क्लिअरिंग सदस्य बनणारी पहिली बँक होण्याचा मान मिळवला आहे. हा टप्पा SBIला IBU गिफ्ट सिटीला IIBX प्लॅटफॉर्मवर व्यवहार करण्यास आणि ग्राहकांच्या वतीने त्यांचे सेटलमेंट करण्यास सक्षम करतो. RBI मार्गदर्शक तत्वांनी गिफ्ट IFSC मधील भारतीय बँकेच्या शाखांना IIBXचे ट्रेडिंग आणि क्लिअरिंग मेंबर म्हणून काम करण्याची परवानगी दिली आहे. मध्यवर्ती बँकेने भारतातील नामांकित बँक असलेल्या विशेष श्रेणीतील ग्राहकांना IIBXद्वारे सोने आयात करण्याची परवानगी दिली. इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज म्हणजेच IIBX हे गिफ्ट सिटी गांधीनगर येथील भारतातील पहिले बुलियन एक्सचेंज आहे. आता SBIचे IFSC बँकिंग युनिट IIBX प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास सक्षम असेल. अलीकडेच RBIने IBUSला ट्रेडिंग मेंबर म्हणून काम करण्याची आणि IIBXवर क्लिअरिंग मेंबर म्हणून विशेष श्रेणीतील ग्राहक म्हणून बुलियन एक्सचेंजद्वारे सोने आयात करण्याची परवानगी दिली आहे. नेक्स्ट आहे तणावपूर्ण संबंधांमध्ये कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री मुसाद जमीर अलीकडेच भारत दौऱ्यावर आले होते? तर मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसाद जमीर यांनी मे 2024 मध्ये भारताला भेट दिली. 6 महिन्यांपूर्वी चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुदुज्जू सत्तेवर आल्यानंतर मालदीवच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची ही पहिलीच भारत भेट होती.
नेक्स्ट आहे अलीकडेच नवीन आंतरसेवा संस्था कायदा कोणी अधिसूचित केला आहे? तर संरक्षण मंत्रालयाने. मे 2024 मध्ये इंटर सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन म्हणजेच कमांड कंट्रोल आणि शिस्त कायदा संरक्षण मंत्रालयाने अधिसूचित केला आहे. हे विधेयक 2023च्या पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले होते. 15 ऑगस्ट 2023 रोजी या विधेयकाला राष्ट्रपतीची संमती मिळाली. आंतरसेवा संस्थांचे कमांडर इन चीफ आणि ऑफिसर्स इन कमांड यांना त्यांच्या अंतर्गत सेवा करणाऱ्या सेवा कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करणे, प्रभावी शिस्त आणि प्रशासन राखण्यासाठी विशिष्ट वैयक्तिक सेवा शर्तींना अडथळा न आणता सक्षम करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा कायदा आंतरसेवा संस्थांच्या प्रमुखांना सक्षम करेल आणि प्रकरणांचा लवकर निपटारा करण्याचा मार्ग मोकळा करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.